जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही अडचणी आहेत, क्वेरीज आहेत, तर त्या काय आहेत आणि त्याचं सोल्युशन काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, ओबीसी स्टुडंट ओपन कॅटेगरी मधून सरकारी नोकरीला जॉईन झाला, कास्ट व्हॅलिडिटी लागते का? हे बघा, जर ती सरकारी नोकरी त्याने मध्ये जॉईन झालाय आणि ती ओपनची पोस्ट, त्याला त्याचं कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटीची गरज नसते. परंतु अनेक जण त्यांच्याकडे जर असेल तर ते तिथे जमा करतात, कारण भविष्यामध्ये समजा कधी प्रमोशन साठी किंवा काही याच्यासाठी म्हणजे जर गरज पडली तर ते त्यांना कामाला येतो. परंतु ओपन पोस्ट ची मधनं जर तुम्हाला सर्व्हिस भेटली असेल तर तिथं कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर सिरियल नंबर 2 डिजिट आहे, तर मला ओळखू येत नाहीये, कुठला नंबर टाकायचा आहे, प्लीज हे बघा, सिरियल नंबरचा जो अर्थ आहे, आता तुम्ही कोणत्या उद्देशाने बोलतायत, म्हणजे जातीचा जो सिरियल नंबर आहे त्याच्या संदर्भात बोलताय किंवा तुमचा आउटवर्ड नंबर जो आहे त्याच्या संदर्भात, तर ते पहिले स्पष्ट करा, मग त्याच्यावरती आपण बोलूया. नेक्स्ट क्वेरी आहे, नमस्कार, मी एसटी कास्ट व्हॅलिडिटीची फाईल 2018 ला ऑनलाईन सबमिट केली असून पण ऑनलाईन स्टेटस पेंडिंग विथ सीव्हीसी दाखवत आहे. हे बघा, जर तुमचं प्रकरण एज्युकेशन असेल तर समिती जनरली ती 5 महिन्यांमध्ये निपटारा करते. आणि जर तुम्ही एज्युकेशन मध्ये असेल आणि झाली नसेल तर तुम्हाला एकदा समितीमध्ये जाऊन यावं लागेल आणि तरच तुम्हाला तिथं कारण मिळेल. आणि कधी कधी जर सर्व्हिस पर्पज असेल तर तिथं थोडासा तिथं वेळ लागतो, कारण जात पडताळणी समिती पहिले जे आहे शैक्षणिक प्रकरणाचा प्राधान्य देतात, त्यामुळे थोडस नोकरी संदर्भात सर्व्हिस संदर्भात थोडासा वेळ होतो. परंतु तुमचं पेंडिंग का आहे, तिथं काय रिझन आहे, तर ते तुम्हाला समितीमध्ये जाऊनच ते कळणार आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय केलं एज्युकेशन पर्पज म्हणून, कास्ट व्हॅलिडिटी मिळाल्यानंतर मी ते कास्ट व्हॅलिडिटी एज्युकेशन पर्पज साठी वापरत सर्व्हिस और जॉब साठी करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जो एज्युकेशन साठी काढलेली व्हॅलिडिटी असेल तर ती तुम्ही नोकरीसाठी पण वापरू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. व्हॅलिडिटी ही वन टाइम करायची असते, तर ते परत परत म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी आपण केलं. आता तुम्ही समजा एज्युकेशन साठी काढली असेल तर ती तुम्ही जर पुढे भविष्यात निवडणुकीत उभे राहणार असाल मागास प्रवर्गांतर्गत तर तिथं पण वापरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या जातीच्या दाखल्यावर वंजारी एस जातीचा उल्लेख आहे, जात प्रमाणपत्रावर बंजारा 7 नमूद केले आहे, दोन्ही जाती विमुक्त जाती प्रवर्गामध्ये येतात, काही अडचण येईल का वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी? हे बघा, काही येणार नाही, कारण सिरियल नंबर तुमचा म्हणजे सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये सिरियल नंबरला पोर्ट नंबर दिलेला आहे. परंतु तुमची जी कास्ट आहे तर ती म्हणजे एकच सिरियल नंबरची, त्याच्यामुळे तिथं काही अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, MSCT कॉमर्सच्या मुलांना देता येते का? हो, असं काही नाहीये. बघा, सीईटी मध्ये 11वी 12वी सायन्स मध्ये ज्यांचा स्ट्रीमने घेतलेला असतात त्यांनी ऑलरेडी 11वी 12वी मध्ये असतानाच म्हणजे व्हॅलिडिटी साठी अप्लाय केलेला असतो आणि बऱ्यापैकी लोकांकडे त्या व्हॅलिडिटी असते. मात्र ज्यांनी कला वाणिज्य शाखेतनं 11वी 12वी केलेली असते त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसते. आणि मग 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर तर त्यांना म्हणजे कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, जसं उदाहरणार्थ जे म्हणजे लॉची सीईटी असते, तर त्याच्यासाठी अनेक म्हणजे तिथं कला शाखेचे पण विद्यार्थी जातात, वाणिज्य शाखेचे जातात आणि विज्ञान शाखेचे पण जातात. तर तुम्ही समजा लॉची सीईटी जर द्यायची असेल तर तिथं चालते, त्याच्यामध्ये वाणिज्याचे पण मुलं अप्लाय करतात आणि कला शाखेचे पण करतात, तर काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी हरवली आहे, ऑनलाईन प्रोसेस आहे,
2017 बनवली होती. हे बघा, ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी हरवले तर तुम्हाला ते डुप्लिकेट मिळते. त्याच्यासाठी तुम्हाला आधीच अर्ज करावा लागतो. जी काही गव्हर्नमेंटची फी आहे ती तुम्हाला ती द्यावी लागते. आणि ऑनलाईन प्रोसेस नाही, तर तुम्हाला तिथं जाऊन अर्ज करायचा असतो, तुमचे डिटेल्स तिथं द्यायचे असतात आणि तिथं तुम्हाला एक अफिडेव्हिट, अर्ज आणि ते सगळं फी भरल्यानंतर तुम्हाला तिथं डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी मिळते. नेक्स्ट क्वेरी आहे, अर्जदाराच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, शाळा रजिस्टरचा उतारा याची प्रमाणित प्रत, सेकंड आजोबाचे खरे वडील, काका, खरी मावशी यांचे प्रमाणपत्र, शालेय रजिस्टरचा उतारा, आई वडिलांच्या बाजूने गाव उतारा, चौथा कोतवाल बुक, नॅशनॅलिटी रजिस्टर, पितृ पक्षाकडून रक्त नातेवाईकांचे कागदपत्र, चौथा रिझन्स म्हणजे मुळे माझे कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट झाले आहे, प्लीज हेल्प. हे बघा, त्यांना जे तुमचं म्हणजे जातीचे पुरावे आहेत तर ते म्हणजे तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा, पणजोबा यांचं म्हणजे जात सिद्ध करणारे काही म्हणजे शालेय डॉक्युमेंट असेल, म्हणजे शाळा निर्गम उतारा असेल किंवा आपण त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट पण म्हणजे असतो तर ते पण दिलं तर चालेल. किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आत्या आली, मोठे काका, लहान काका, म्हणजे आजोबा, पणजोबा, वडील यापैकी. आणि त्यांचा जो मुद्दा दुसरा हा झाला, त्याच्यानंतर मग शालेय रजिस्टर म्हणजे पॅरेंटल, म्हणजे आपल्या पॅरेंटल साईडचा जे शालेय रजिस्टर आहे तर तो म्हणजे तुम्हाला तिथं पाहिजे. तिसरा मुद्दा गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक किंवा नॅशनॅलिटी रजिस्टर. आता नॅशनॅलिटी रजिस्टर जनरली हे औरंगाबाद विभागामध्ये मिळते, परंतु गाव नमुना 14 आणि कोतवाल बुक हे जनरली सगळ्याच महाराष्ट्रातले याच्यामध्ये काही ठिकाणी गाव नमुना 14च्या स्वरूपात मिळतो, काही ठिकाणी कोतवाल बुकाच्या याच्यात मिळतो. आता हे कोतवाल बुक आणि गाव नमुना 14 म्हणजे हे जन्म मृत्यूच्या नोंदणी असलेले पुरावे आहेत. आणि पूर्वीच्या पुराव्यामध्ये म्हणजे गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक याच्या जन्म मृत्यूच्या नोंदणी बरोबर मध्ये जातीचं पण उल्लेख असायचा. तर हे जे आहे तुम्हाला तहसील कार्यालयात नाही मिळते, तिथं जुने डॉक्युमेंट असल्यामुळे थोडा शोधायला लागतंय, त्याच्यामुळे ते तिकडचे जे लोक आहेत थोडासा काकू करतात. परंतु तिथं तुम्हाला तुमचं जरा म्हणजे काहीतरी हे वापरून तुम्हाला तिथं तो मिळवायचा असतो, दादा बाबा करून मिळतंय, परंतु होतंय. आणि चौथा आहे पितृसत्ताकडून रक्त नातेवाईकांचे कागदपत्र. आता याच्यामध्ये चौथा मुद्दा म्हणजे तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह आहे तर त्यांच्यापैकी कुणाच्या रक्त नातेवाईकांचे काही पेपर्स असतील, डॉक्युमेंट्स असतील. आता डॉक्युमेंट्स मध्ये म्हणजे शैक्षणिक किंवा महसुली पुरावे तुम्ही तिथनं देऊन तुमची जात सिद्ध करू शकता. तर हे यापैकी काही पुरावे असेल तर ते तुम्ही तिथं जमा करा, म्हणजे तुमच्या व्हॅलिडिटीला काही अडचण येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, व्हॉट इज द प्रूफ ऑफ 1967. हे बघा, ओबीसी साठी मानक दिनांक 1967 आहे. आता मानक दिनांकाचे पुरावे हे म्हणजे एक तर शालेय पुरावे असू शकतात किंवा महसुली पुरावे. तर या पुराव्यांच्या मार्फत म्हणजे आपण आपली जात सिद्ध करू शकतो. तर तुमचे हे मानक दिनांक जर तुम्ही ओबीसी आहेत तर त्याच्यासाठी 1967 साठी तुम्ही जे पुरावे आहेत ते तुम्ही तिथं देऊन आपली कास्ट सिद्ध करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी व्हॅलिडिटी साठी टाकले होते, रिजेक्ट झाले, त्यात असं सांगितलंय पणजोबाचा पुरावा सादर करावा, तर मी कोणता पुरावा द्यावा? शाळा सोडल्याचा दाखला. हो, शाळा सोडल्याचा दाखला जर असेल तर तो द्या, किंवा शाळेचा त्यांचा जो निर्गम उतारा असतो स्कूल ट्रॅक तो द्या, म्हणजे पणजोबांचा, तर तिथं चालेल. आता तुम्ही जर तिथं म्हणजे एकदा सबमिट केला असेल आणि समितीला तिथं काही संशय आला असेल रायटिंग वगैरे, तर तिथं त्यांना तुम्ही जे आहे ओरिजिनल असेल तर शक्यतो ते अपलोड करायचं असेल तर ते स्कॅन करून अपलोड करा, किंवा ओरिजिनल आणि एकदा त्याची अटेस्टेड म्हणजे कॉपी ती समितीमध्ये नेऊन सादर करा. नेक्स्ट क्वेरी आहे, सर नेट साठी कास्ट सर्टिफिकेट 1 एप्रिल 2023 नंतरचे पाहिजे
कुठले असं काही नाहीये बघा राजा. कास्ट सर्टिफिकेट जो आहे तुम्हाला एकचदा काढलेला असतो. अनेकांनी जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते 10वी 12वी मध्ये असताना काढलेले असतात, काहींनी 5वीत काढलेले असतात. तर काही हरकत नाही. तर तुम्ही रिसेंट पण असेल जातीचा दाखला तरी काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.